हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज मी बनवणार आहे तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू. म्हणजे मी सेपरेट तर अगोदर बनवलेलेच आहेत. म्हणजे शेंगदाण्याचे सेपरेट, तिळाचे सेपरेट आणि तिळाचे ना हिवाळ्यामध्ये खायला छान लागतात. आता म्हणजे त्याच्यामध्ये गरमी असते तर हिवाळ्यामध्येच खाल्लेले चांगले असतात. पण गावाकडून ना मी भरपूर सारं तीळ आणलेलं होतं आणि मग काय करायचं म्हटलं आणि मग जास्त दिवस ठेवलं ना तर खराब होऊन जाईल. म्हणून म्हटलं चला आपण दोन्ही मिक्स करून लाडू बनवूयात. तर तीळ थोडेसे खराब होते म्हणून त्याला निवडले वगैरे मी. तर ते निवडून घेतले होते मी तीळ आणि ते भाजून घेते आणि जास्त काही नाही भाजलेले, फक्त थोडेसे चटका दिला म्हणजे थोडेसे हलके हलके भाजून घेतले. तर एका प्लेटमध्ये काढून घेतले मी, म्हणजे थंड होतात तोपर्यंत. आणि नंतर शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे पण असे थोडेसे भाजून घेतले, जास्त काही भाजले नाहीत. आणि जास्त भाजल्यावर पण मग त्याच्यामधलं सगळं जे जीवनसत्व असतं ना ते निघून जातं, त्यामुळे थोडेसेच भाजले. आणि त्याच्यामध्ये तूप टाकून भाजलं मी, म्हणजे कसं छान भाजतात आणि छान पण लागतात, म्हणजे लाडू छान लागतात. तर तूप वगैरे टाकून त्याच्यामध्ये भाजून घेतलं. मस्त इथे हलवत होते मी. तर मी नेहमी ना माझ्या घरात नेहमी लाडू असतात, म्हणजे कोणते ना कोणते लाडू असतात. कारण शंभू पण खातो आणि शंभूच्या पप्पांना पण मग सकाळी नाश्त्याला वगैरे किंवा कधी लेट झाला तर एक लाडू खाऊन जातात ते. आणि मी पण खाते, कारण आपण तर असं सतत कामच करत असतो, आपण आपल्या शरीराकडे लक्ष पण देत नाहीत. बायकांचं हेच असतं की सगळं काम करतात पण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. तर म्हणून मी पण आता लाडू खात असते. आणि असं सगळं ड्रायफ्रूटचे वगैरे नेहमी बनवत असते मी, पण आज सगळं मिक्स करणार होते, म्हणजे ड्रायफ्रूट, शेंगदाणे, तीळ वगैरे. तर हे बघा मी इथे ड्रायफ्रूट काढत होते, तर शंभू आला आणि त्याने सगळं मिक्स करून गेला. तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा, इथं भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, काजू, बदाम, अक्रोड, मी एवढं साहित्य म्हणजे आपल्याकडे जे असेल ना ते आपण घालू शकतो. तर इथे मी याचं म्हणजे जे बिया आहेत ना तर त्या माझ्याकडे अगोदरच होत्या, कारण मी मुखवास बनवते ना खाण्यासाठी, तर त्याच्यासाठी आणलेलं होतं. तर ते होतं सगळं, म्हटलं चला आहे आपण तर ते पण त्याच्यामध्ये ॲड करूयात. म्हणजे कसं आता शंभू तर काही तसं चावून खाणार नाही. मग त्यामुळे म्हटलं जरा पावडर पेस्ट बनवली ना त्याची तर ते छान लागतात, म्हणून ते पण घेतले मी सगळे जे बिया आहेत माझ्याकडे. आणि हो ते खूप पौष्टिक असतात ना. जे बिया आपण भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया असतात ना, टरबूजाच्या बिया, तर ते खूप पौष्टिक असतात. पण आपल्याला त्याच्याविषयी जास्त माहिती नसते म्हणून आपण ते खात नाही हे काय म्हणून. पण ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि जास्त तर लेडीजसाठी, म्हणजे आपल्या हार्मोन्स इनबॅलेन्स होतात ना त्याच्यासाठी ते खूप चांगले असतात. तरी ते तुपामध्ये सगळं छान भाजून घेतलं मी, जास्त काही भाजलं नाही, फक्त थोडंसंच भाजून घेतलं. आणि नंतर मग गूळ घेतला मी. गुळामध्ये पण आपण करू शकतो किंवा खजूरमध्ये पण. खजूर आता काय अवेलेबल नव्हती माझ्याकडे म्हणून गूळ होता, तर गुळामध्येच बनवणार आहे मी. आणि इथे माझं गूळ फोडणं चालू होतं आणि तेवढ्या शंभूचं होतं की तू आता लाडू लवकर बनवून दे मला म्हणून. आता लाडू तर काही लवकर बनणार नाहीत म्हटलं, गूळ घेतो. तर म्हटलं आम्हाला गूळ दे अगोदर खायला, म्हणून त्याला मी गूळ दिला अगोदर खायला. आणि असं बघा प्लेटमध्ये असं मी बारीक बारीक करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये कसं वाटायला पण सोपं जातं. तर इथे अगोदर तीळ काढून घेते मी, म्हणजे नंतर सगळं मिक्स करता येईल एकत्र म्हणून. तर अगोदर तीळ काढून घेतलं मी. आणि मला ना आता एवढं सोपं झालं आहे ना हे वाटण्यासाठी, म्हणजे हे मिक्सर आणल्यापासून. तर असं हात वगैरे लावायची गरजच नाही आहे. तर असं एकदा फिरवलं ना तर छान वाटतं की म्हणजे हे बघा. आणि ट्रान्सपरंट असल्यामध्ये मध्ये काय चाललं आहे आणि किती बारीक झालं आहे ना हे पण मला झाकण उघडून बघण्याची गरज नाही, तर ते वरतूनच दिसतं मला की किती बारीक झाले ते. आणि 1 सेकंदामध्ये होतं बरं का बारीक. खूप छान आहे मिक्सर. आणि हे बघा असं सगळी पेस्ट मी बनवून घेतलेली, म्हणजे सगळं बारीक दळून घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला. जे मी असं बारीक बारीक केलं होतं ना ते गूळ मिक्स केला. आणि मग नंतर ना असं गूळ वगैरे मिक्स करून ते एकदाच फिरवलं फक्त. आणि पल्स मोडला जरी फिरवलं ना तरी ते होऊन जातं मिक्स. म्हणजे गूळ आणि सगळं मिश्रण ना एकत्र असं मिक्स व्हायला पाहिजे, म्हणजे लाडू पण असे छान वळले जातात. तर हे बघा एवढं असं मिश्रण झालेलं होतं. सगळं वाटण मी मिक्सरमधून काढून घेतलं बारीक आणि ते खाली बसून मस्त लाडू वळते. तर दोन्ही हाताने मी लाडू वळते. तर काय होतं ना पटपट होतात आणि छोटे छोटे बनवते मी, म्हणजे शंभूला पण छोटे छोटे दिले ना तर तो संपवतो, नाही तर मोठे बनवले ना मग काय होतं ना मुलं अर्धं ठेवतात.
त्यामुळे मी त्याला खाता येईल असे छोटे छोटे बनवते. दोन्ही हाताने बनवलेला म्हणजे एक हाताने पण होतात, पण मला सोपं पडतं दोन्ही हाताने आणि पटपट होतात म्हणून. तर त्याला मी आवाज दिला, कारण तो खूप वेळापासून माझ्या मागे लागला होता की तू काय बनवतेस, आणि किचनमध्ये नवीन काय होत असेल ना तर त्याला काही म्हणजे हेच नाही, त्याला दमच निघत नाही. तो लगेच म्हणतो की मला दे म्हणून. तर लाडू वळत वळतच त्याला मी आवाज दिला की वळत आता लाडू झालेला आहे म्हणून. तर बघा तो आता कसं उड्या मारत येतो आहे, आणि त्याला एवढा आनंद झाला ना की ते लाडू बघून. ते त्याला कुठलेही लाडू बनवू द्या, त्याला खूप लाडू आवडतात आणि तो खूप आवडीने लाडू खातो. आणि भरपूर सारे झाले. मी थोडेच करणार होते, पण भरपूर लाडू झाले. म्हटलं खूप दिवस टिकतील आणि खूप दिवस राहतील. पण आता हे बघा त्याची एक्साइटमेंट आणि एवढे आनंद झाला की डान्सच नाही करा, त्याचा बाहेर डान्सच करतो आहे तो. तर तू मला लाडू बनवलीस का म्हणे, आणि मस्त छान म्हणून धावत पळत गेला आणि एक प्लेट घेऊन आला. त्याला प्लेटमध्ये लाडू दिले मी, आणि तो लाडू घेऊन गेला टी व्ही बघायला. आणि नंतर मी सगळे लाडू बनवून ठेवले होते बघा, असे मस्त झालेले आहेत ना लाडू, आणि खायला पण खूप छान झाले होते. आणि आपण कसं त्याच्यामध्ये तूप टाकतो ना, तर ते असं वळले पण जातात व्यवस्थित, आणि खायला पण एक नंबर छान लागतात. आणि त्याच्यामध्ये सगळंच घातलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या आजारावर म्हणा किंवा आपले हाडं वगैरे दुखतात ना त्याच्यावर पण एकदम छान आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान झाले होते. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.